19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची वन डे सिरीज सुरू होणार आहे आणि याच वन डे सिरीजसाठी इंडियन टीम 15 जणांची इंडियन टीम डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि ज्याचा खरं तर आपल्याला अंदाज होता, ज्याची चर्चा चालू होती ते झालेलं आहे. शुभमन गिलला कॅप्टन करण्यात आलेलं आहे. वन डेचा सुद्धा शुभमन गिल आता कॅप्टन झालेला आहे. आपल्या रोहित भाऊकडून आता वन डेची कॅप्टन्सी काढून घेण्यात आलेली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही प्लेयर म्हणून 15 जणांच्या टीममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ही जी 15 जणांची टीम आहे त्या 15 जणांच्या टीममध्ये शुभमन गिल कॅप्टन, त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर हा व्हाईस कॅप्टन आहे. के.एल. राहुल विकेट कीपर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो विकेट कीपर आहे, बॅकअप विकेट कीपर, तो ध्रुव जुरेल आहे. अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव हा एकटा स्पेशलाइज स्पिनर आहे. हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा. जसप्रीत बुमराहला रेस्ट देण्यात आलेली आहे, तो या टूरचा पार्ट नाही. आणि हार्दिक पांड्या सुद्धा या टीममध्ये नाही, त्यालाही रेस्ट देण्यात आलेली आहे. रोहित शर्मा जो खरं तर इंडियाचा मोस्ट सक्सेसफुल वन डे कॅप्टन आहे, त्याचं पर्व आता इथे खरं तर थांबलेलं आहे. पण रोहित भाऊ काहीच प्रॉब्लेम नाही, तू आमचा लीडर होता, आहेस आणि नेहमीच राहशील. तुझे फॅन आम्ही होतो, काल पण, आज पण आणि उद्या पण.